नर्मदे हर. प्रभू रामचंद्रांना वनवासात पोचवायला येण्याकरता मंत्री सुमंत्र आलेले होते. सुमंत्राने श्रीरामांना गंगेकिनारी आणून सोडलं. तेव्हा श्रीराम म्हणाले, तुम्ही आता लवकरात लवकर अयोध्येला परत जावा, कारण माझ्या बाबांना तुमची सर्वात जास्त आवश्यकता आहे. मंत्री सुमंतांच्या नेत्रातनं आसवाच्या धारा लागल्या. त्यांच्यासह जे भिल्लही होते त्यांच्या नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्या. रथाला बांधलेल्या अश्वांच्याही डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या. आणि भगवंतांच्या लक्षात आलं की यातनं लवकरात लवकर बाहेर पडणं आवश्यक आहे. म्हणून अत्यंत मनाचा निग्रह करून एकटे भगवान लांब लांब पावलं टाकत गंगा मातेच्या तीरापर्यंत येतात. इथे गंगेचं पात्र फार विस्तृत आहे आणि पलीकडे जाण्याकरता एका नावेची गरज आहे. भगवंतांनी पाहिलं की त्या पात्रात एकच नौका आहे आणि ती नावाडी चालवतोय. तेव्हा भगवंतांनी हात उंचावून हाक मारली, अहो नावाडी दादा. त्या नावाड्याने तिथूनच विचारलं, काय आहे? भगवंत म्हणतात, अहो जरा इकडे या, आम्हाला पलीकडे जायचं आहे. त्या नावाड्याने हात उंचावून तितक्याच ठसक्यात सांगितलं, जमायचं नाही हो. भगवान म्हणतात, अहो पण का? इकडे या तर. नावाडी पुन्हा सांगतो, अहो सांगितलं की जमणार नाही. गंगाच्या तीरावर एक मोठा विचित्रच प्रसंग उभा राहिला. श्रीराम नावाड्याला पुन्हा पुन्हा साथ देत आहेत आणि तो नावाडी देखील परत परत नाही म्हणूनच सांगतोय. शेवटी भगवंतांच्या सांगण्यावरनं तो वल्हवत तीराजवळ आला आणि नौकेतच बसून तो श्रीरामांना विचारतो, काय म्हणणं आहे तुमचं? श्रीराम म्हणतात, अहो आम्हाला पलीकडे जायचंय, त्यासाठी नाव पाहिजे. नावाडी म्हणतो, तुमची भाषा कुठली आहे हो? मी तुम्हाला माझ्या भाषेतनं परत परत नाही म्हणून सांगतोय, तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या मागं लागताय. एव्हानं श्रीरामाने जोरात मारलेल्या हाका ऐकून लक्ष्मण आणि जानकी सुद्धा तिथे येतात. राम नावाड्याला विचारतात, तुम्ही आम्हाला न्यायला का तयार नाही आहे पलीकडं? तेव्हा नावाडी मिश्किलपणे म्हणतो, बाकीच्या लोकांना माहीत नसेल, पण मला तुमचं सगळं माहीत आहे. तुमचं सगळं गुपित या पठ्ठ्याला ठाऊक आहे. भगवंत म्हणतात, काय हा धाडसी नावाडी? अहो देवांच्या पुढं वेद सुद्धा असं म्हणत नाहीत. अजून एकाही ऋषीनं असं म्हणलं नाही की मला भगवंतांचं रहस्य आहे. आणि हा बहादर लगेच सांगतो की मला तुमचं सगळं गुपित ठाऊक आहे. आता पंचायत आली की हो. खरं म्हणजे श्रीरामांचं सगळं जीवन म्हणजे सरळ साफ. इथं अंतरंग बहिरंग काही नाही. पण गुपित वगैरे श्रीकृष्णाबद्दल ठीक आहे हो, पण ती द्वारकेतली वेगळी लीला आहे. इथं श्रीरामांचं चरित्र काही गुप्त नाही, त्यात गुपित नाही. आणि हा शाणा म्हणतो की गुपित माहीत आहे मला. तेव्हा काय करायचं? भगवंत विचार करतात, श्रीराम विचार करतात, हे बघा काही ना काही बोललंच पाहिजे, त्याशिवाय हे कळणार नाही. ठीक आहे, तुम्हाला गुपित काय आहे ना ते सांगूनच टाका ना एकदा आम्हाला. तेव्हा केवट म्हणतो, अहो पाहुणं, तुमच्या पायाच्या धुळीच्या स्पर्शानं एका क्षणात एका दगडाची बाई होती म्हणतात. नुसती तुमच्या पायाची धूळ लागली पाहिजे की शिलाखंडाची बाई होऊन जाते. बरं झालं मला आधीच कळलं, नाहीतर माझ्या न कळत जर तुम्ही नावेत बसला असता आणि तुमच्या चरणांच्या धुळीनं माझी नौकासुद्धा एखादी बाई होऊन गेली असती तर माझी मोठी पंचायत झाली असती. भगवंत हसले. त्यांच्या लक्षात आलं की हा जे काही बोलतोय
ते अहिल्या उद्धाराच्या संदर्भात बोलतोय. कुठनं तर त्याला बातमी कळली असेल. असू दे. भगवंत काही बोलायच्या आतच तो पुन्हा केवट म्हणतो, माझं म्हणणं एकदा नीट ऐकून घ्या. दगड तर जास्ती कठोर असतो, माझी नौका तर लाकडाची आहे. तिचं काही भलतं सलतं होऊन गेलं तर मी काय करायचो? पोट भरण्याचं एवढं हे एकच साधन आहे माझं. भगवान म्हणतात, अरे बाबा तू माझं ऐकून तरी घे. माझ्या चरणाच्या धुळीमध्ये जर अशी काही जादू असती तर मी आत्तापर्यंत चालत आलो, तिथल्या प्रत्येक दगडांना स्पर्श झाला, त्या ठिकाणी असं व्हायला नको होतं का? केवट म्हणतो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, नेहमी होत पण नसेल, पण कधीतरी होतोय ना, आणि ते नेमकं माझ्या नावेचं झालं तर मी काय करू? माझं पोट भरण्याचं एवढं एकच साधन आहे बरं का. म्हणून तुम्ही माझ्या मागं लागू नका. मी काय तुम्हाला नावेत बसवणार नाही. हे ऐकून लक्ष्मणाला खूप राग येतो. पण लक्ष्मणाचं रामप्रेम फार विलक्षण आहे. रामासाठी तो आपल्या बापाला सुद्धा तुरुंगात टाकायला तयार झाला होता. तिथं तो या नावाड्याला काय जुमानणार? मात्र लक्ष्मण रागावला असला तरी गप्प बसलाय. त्याला हे कळत नाही की दादा ते नावाड्याशी इतकं का बोलतोय. तिकडं भगवंतांचा संवाद चालूच आहे. ते म्हणतात, हे बघ केवटा, प्रवाशांना पलीकडं पोचवणं हे तुझं परम कर्तव्य आहे. आम्ही प्रवासी आहोत, तेव्हा तुला तुझ्या कर्तव्याचं पालन करण्याकरता आम्हाला पलीकडं नेलंच पाहिजे. केवट म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही मला धर्म शिकवताय काय? कर्तव्य शिकवताय? मी काय तुम्हाला सहकार्य नाही म्हणतोय करायला, पण माझ्या नावेत न बसता सुद्धा तुम्हाला पलीकडं सरळ मी नेऊ शकतो. चला चला तुम्ही, मी तुमच्या सोबत येतो. नदीमध्ये पाणी कुठं कमी आहे, कमरेच्या खालपर्यंत कुठलं आहे हे मला दाखवतो. तिकडून तुम्ही चालत चालत पलीकडे जा. माझ्या नावेतच बसायचा का हट्ट करताय? श्रीराम म्हणतात, अहो नावाडी दादा, मी एकटा असतो तर मी पायी काय नदी पार करून गेलोच असतो किंवा पोहत गेलो असतो, पण माझ्याबरोबर माझा भाऊ आहे, माझी बायको आहे. केवळ म्हणतो, मी त्या दोघांना पलीकडे घेऊन जातो, पण तुम्हाला काय मी नेणार नाही. तुम्ही आपलं कसं यायचं ते पायाने या, नाहीतर पोहून या. काहीतरी गडबड आहे तुमच्या पायात, तेव्हा तुम्ही ती गंगा पायीच पार करा. भगवंतांच्या लक्षात आलं, हा नावाडी बोलण्यात काही ऐकत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, अरे प्रवास आम्ही तिघांनी एकदम चालू केला आहे, तेव्हा एकत्रच नौकेत बसून आम्ही गेलं पाहिजे. एकट्या दुकट्यानं जाणं बरं नाही आहे. वाटल्यास तुला काय हवं ते सांग, पण आमची अशी अडवणूक करू नको. यावरचा काय उपाय असेल तर तू सांग, आम्ही तो करू. त्यावर नावाडी म्हणतो, तुम्हाला जर माझ्या नौकेत बसूनच गंगा पार करायची असेल तर एकमेवच उपाय, आणि तो म्हणजे मी तुमचे पाय धुवून स्वच्छ करतो. कारण खरी गडबड आहे ती तुमच्या पायाला लागलेल्या धुळीत आहे. तुमच्या धुळीचा एकही कण, तुमच्या पायाच्या धुळीचा एकही कण मी पायावर ठेवणार नाही. प्रत्येक कण कण मी धुवून काढणार, पाय स्वच्छ करणार आणि मग तुम्हाला नौकेत बसून पलीकडे नेणार. आपले पाय धुणार म्हणल्यावर भगवंतांना मोठा संकोच निर्माण झाला. कारण श्रीराम फार शालीन आहेत. कोणी आपले पाय धुवावेत हे त्यांना पटतच नाही, आवडतच नाही. महाराज जनकांच्याकडनं लग्नाच्या वेळी जेव्हा पाय धुवून घेतले तेव्हा सुद्धा ते इतके संकोचले ते की त्यांनी फक्त जनक राजांना माझा अंगठाच धुवा म्हणून सांगितलं होतं. आणि हा तर म्हणतो, मी तुमचे पूर्ण पाय अगदी स्वच्छ करणार. तेव्हा ते देव विचारात पडले श्रीराम. त्यावर केवट म्हणतो, देवा तुमच्याकडं वेळ भरपूर आहे हो, पण मला नाही आहे वेळ. होय का नाही, लवकर सांगा, नाहीतर मी आपला चालू लागतो. केवटाचं हे बोलणं ऐकून लक्ष्मण मात्र लालबुंद झाला. त्याचा हात धनुष्यबाणाकडे जातो. तेव्हा तो केवट म्हणतो, रामा
आधी तुमच्या भावाला आवरा बरं का. एक गोष्ट सांगतो परत तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही मला पाय धुवून देत नाही तोपर्यंत वाटेल ते झालं तरी मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. अगदी तुमच्या बापाची म्हणजे दशरथाची शपथ घेऊन सांगतोय. मग मला मारून टाकलं तरी काही हरकत नाही. केवटाने हे बोललेलं ऐकून लक्ष्मण तर अधिकच चिडला, पण श्रीराम मात्र एकाएकी जोरजोरात हसले. त्यावेळेला श्रीरामाने विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्याने लक्ष्मणाकडे एकदा बघितलं, जानकीकडे बघितलं आणि ते केवटाला म्हणले, ठीक आहे. हे जे काही त्यांनी लक्ष्मण आणि जानकीकडे बघितलं ना, त्यात असा अर्थ होता, हे तुमच्या वागण्याचं फळ आहे. हे इतर कुणाला काही कळलं नाही, पण आपण काय गडबड केलेली होती त्यामुळे हे करायला लागतं हे जानकी आणि लक्ष्मणांना दोघांनाही लक्षात आलं. हा जो केवट आहे ना, तो मागच्या जन्मातला क्षीरसागरातला कासव आहे. कासवाला भरपूर आयुष्य असतं, पण या कासवाला उतारवयात असं वाटायला लागलं की आपण जावं आणि साक्षात भगवंतांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या चरणांना स्पर्श करावा, चरणस्पर्श आणि दर्शन घ्यावा. कारण स्पर्श दर्शनाला अधिक महत्त्व आहे. मग त्याने एकादशीचा दिवस बघितला आणि हे कासव भगवंतांच्या स्पर्श दर्शनासाठी देवांच्या जवळ गेलं. भगवान शेषावर पहुडलेले आहेत. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. अगदी एखाद्या भोळ्या बाबड्या वारकऱ्यानं जावं तसं हे कासव देवाच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी देवांजवळ गेलं. पण तिथं लक्ष्मीबाई बसल्या होत्या आणि देवांचे पाय स्वतःच्या हातात कुठे आहेत, तिथं लक्ष्मी माता पाय दाबत बसलेली आहे. आणि लक्ष्मी मातेनं हे कासव आलेलं बघितलं आणि त्याला हाकललं. त्या कासवाला वाईट वाटलं. कासवाची दुसरी इच्छा काहीच नव्हती, त्याला फक्त भगवंतांचा चरणस्पर्श होता. पण लक्ष्मी माता आता सारखी कासवाकडेच लक्ष द्यायला लागली. जवळ आलं की ती कासवाला हाकलून द्यायची. तिनं देवाला त्रास होऊ नये म्हणून कासवाला अजिबात जवळ येऊन दिलं नाही. त्या कासवानं बिचाऱ्यानं विचार केला की आज काय आईसाहेबांचा मूड वेगळाच आहे, म्हणून देवाला मनवण्यापेक्षा आईसाहेबांनाच जास्त मनवावं लागतं. एकदा माताजींचं प्रेम मिळालं की पिताजी आपोआपच प्रेम करतात. जेव्हा लक्ष्मी मातेनं हुसकावलं तेव्हा कासव विचार करतं की आपल्याला देवाच्या पायांना स्पर्श करता येत नाही, ठीक आहे, आपण वरच्या बाजूने जाऊन देवांच्या खांद्याला तरी स्पर्श करूया. म्हणून ते कासव खांद्याच्या बाजूने निघालं. पण वर होते शेष. देवांच्या मस्तकावर शेषांचा फणा आणि ते कासव जवळ येतात. शेषानं असं फुस केलं की कासव बिचारं घाबरून पळतच सुटलं. आणि त्यानंतर थोड्या दिवसात ते बिचारं कासव मरण पावलं. देवांच्या चरणांना स्पर्श करण्याची कासवाची इच्छा अपूर्ण राहिली. तोच एक संकल्प मनाशी ठेवून ते कासव मरण पावलं. एक नियम आहे, लक्षात ठेवा, भगवद्विषयक केलेला आपला संकल्प जर प्रबळ असेल तर तो संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतांची असते. म्हणून मनामध्ये शुभ संकल्प करत जावा, मग तो पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतच घेतात. भगवंताने श्रीकृष्ण अवतारात गायींची आणि गोपींची इच्छा पूर्ण करण्याकरता ब्रह्मदेवालाही मोहित केलं आणि सगळी वासरं, सगळी गोपबालक मोहनिद्रेत निजवली. आणि 1 वर्षभर भगवान सगळ्या गोप आणि गोमातांना त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करीत राहिले. आता कासवाची एवढी एकच इच्छा होती
की भगवंतांच्या चरणांचा स्पर्श व्हावा, भगवंतांच्या चरणावर मस्तक ठेवावं. पण ह्या जन्मात त्याला ते जमलं नाही. ते कासव मरण पावलं आणि नावाडी म्हणून जन्माला आलं. आता त्यांनी देवाला बरोबर गाठलं. त्याने देवाला गाठलं म्हणण्यापेक्षा देवालाच भक्ताला गाठायची फार सवय आहे. कारण त्या जीवाचा संकल्प पुरा झाला पाहिजे ही जबाबदारी भगवंतांची ती. म्हणून तो आता नावाडी म्हणजे केवट म्हणतोय, मी तुमचे पाय धुणार. भगवंत जोरात हसून जानकीकडं लक्ष्मणाकडं पाहतात. कारण तीच लक्ष्मीबाई आता सीतामाई झाली आणि तो शेष आता लक्ष्मण होऊन आलेला आहे. भगवंत संकेतानं त्या दोघांना म्हणतात, त्यावेळी जर तुम्ही स्पर्श करून दिला असता तर आत्ता मला हे करायला लागलं असतं का? ही तर तुमच्याच कर्माची फळं आहेत. माझ्या भक्ताला तुम्ही नाडलं ना, म्हणून मला हे आता करायला लागतंय. भक्त आणि भगवंतांची ही रस्सीखेच आहे. कोण जिंकणार ह्याबद्दल नेहमी मनात उत्सुकता असते, पण भक्तापुढं भगवंताला नेहमी माघारच घ्यायला लागते. लक्ष्मणाला वाईट वाटलं. कुठं ना कुठंही माघार न घेणारा माझा दादा. पण आज या केवटानं त्याला नमवलं. त्या केवटाचा चेहरा एकदम चमकला. तो म्हणाला, देवा आता जरा थांबा. त्याने पटकन नाव बाजूला लावली, टुणकन उडी मारून बाहेर आला. पळत पळत तो झोपडीत गेला. धावत धावत तो आपल्या बायकोला मुलांना घेऊन आला. येताना त्याने एक मोठं लाकडाचं तसराळ आणलं. सीतामाई बघतायत, सीतामाई बघतीय, लक्ष्मण बघतोय. तो भगवंतांना म्हणला, श्रीरामांना म्हणला, इथं बसा. आणि त्याने एके ठिकाणी श्रीरामांना बसवलं. त्याने आपल्या बायकोला जवळ बसवलं, मुलांना जवळ बसवलं. भगवंतांनी आपले पाय त्या लाकडी तसराळ्यात ठेवले आणि गंगाजल आणून त्या केवटानं भगवंतांचे चरणकमल धुवायला सुरुवात केली. पार गुडघ्यापासनं तो खालपर्यंत वारंवार हाताने चोळून पावलं, पिंढऱ्या, बोट स्वच्छ करतोय तो. भगवंत म्हणतात, अरे बास. नाही. त्यांनी कुठं थांबायचं मनावरच घेतलं नाही. अशी काय संधी पुन्हा मिळती काय? आणि ह्यातला जो आनंद आहे तो कुणालाही मिळत नाही. अगदी लक्ष्मी सुद्धा ही इच्छा करत होती, पण भगवंतांनी तिला आपले पाय धुवून दिलेलं नव्हतं. हळूहळू व्यवस्थित सावकाशपणे तो पाय धुतो. प्रभू विचारतात, नावाडी दादा झालं का? थोडं राहिले, जरा थांबा. मातीचा आणि कुठं कड असला तर बघतो. तो मनसोक्त सेवा करतो. मधनच लक्ष्मणाकडे बघतो, सीतामाईकडे बघतो. त्या दोघांनाही संधी मिळालेली नव्हती. मनातल्या मनात केवट म्हणतो, बघा नुसता स्पर्शच नाही केला, आता दामदुपटीनं पण नाही, चौपटीनं व्याज घेतलं का नाही? शेवटी चरण प्रक्षालन पूर्ण झाल्यावर तो भगवंतांना म्हणतो, देवा आता हे पाय असे आधांतरी जरा धरा. जमिनीवर टेकू नका, त्याला पुन्हा धूळ लागायला नको, नाहीतर मला परत धुवायला लागतील. भगवंतांनी ते पाय असेच आधांतरी ठेवले. पण त्याच्या लक्षात आलं केवटाच्या की असं ठेवल्याने त्यांनाच त्रास येईल भगवंतांना. म्हणून पटकन त्याने आपल्या डोक्यावरचं मुंडासं काढलं आणि जमिनीवर ते पसरून भगवंतांना त्याच्यावर पाय ठेवायला सांगितलं. तो केवट अत्यंत हुशार आहे. त्याने भगवंतांच्याकडनं सगळं काम करून घेतलं. चरण प्रक्षालन झाल्यावर त्यांनी काय केलं? त्यांनी अख्खं तसराळ उचललं आणि भगवंतांच्या चरणामृताचं ते तीर्थ घटा प्राशन केलं. ते तीर्थ पीत तो थोडा मध्येच थांबला. त्यांनी इकडं तिकडं बघितलं. सीतामाईना लक्ष्मणाला सुद्धा वाटत होतं की थोडंसं आपल्याला मिळालं तर चांगलं होईल, थोडं उरलं तर आपण घेऊ. पण केवटाने ते जाणलं. त्याने आपल्या पत्नीला आणि मुलाबाळांना ते तीर्थ प्यायला सांगितलं. उरलेलं थोडं होतं, तो पटकन झोपडीत गेला, झोपडीत चिंपडून टाकलं. त्यानं आपल्या भक्तीनं सगळं काम व्यवस्थित केलं आणि आता हा देवाला म्हणतो, आता तुम्हाला मी न्यायला तयार आहे, बसा तुम्ही. भगवंत श्रीराम लक्ष्मण आणि जानकी बसल्या. नावेमध्ये बसल्यावर पलीकडं नाव लागली. भगवंतांनी त्याचे आभार मानले.
आणि आता काहीतरी पलीकडं नेलं आहे आपल्याला, त्याचा मोबदला द्यायला पाहिजे म्हणून ते बघतायत. भगवंताच्याकडे काहीच नाही आहेत, वल्कलं नेसली आहेत आणि हातात कुठलाही दागिना नाहीच आहे. काय करावं, काय द्यावं असं ते विचार करतायत. हे बघा, नवरा बायकोंच्या मनात सारखेच विचार आले तर ती योग्य जोडी आहे असं समजावं. नवऱ्याच्या मनात, श्रीरामच्या मनात काय आहे हे जानकी मातेला न सांगताच कळलं आणि तिनं पटकन आपल्या बोटातली अंगठी भगवंतांच्या हातात दिली. भगवंतांनी ती अंगठी घेतली आणि ते केवटाला म्हणले, नावाडीचं ही अंगठी घ्या. विचार करा, भगवंत काही द्यायला लागल्यावर आणि ती सुद्धा अशी त्यांची अंगठी द्यायला लागल्यावर आपण काय केलं असतं? पटकन घेतली असती. किती कॅरेटची असेल कोणास ठाऊक, माझ्या बोटात बसते की नाही बघूया, मला नाहीतरी निदान बायकोला बसेल, काहीतरी करता येईल, पटकन घेतली असती. पण केवट मोठा हुशार आहे. त्यांनी सांगितलं, भगवंता आज मला काय मिळालं नाही, आता माझ्या जीवनात कशाचीही कमी राहिलेली नाही, आता मला काही नको. त्यानं नुसतं मला अंगठी नको असं काही म्हणलेलं नाही आहे. तो मोठा हुशार आहे, त्याला ठाऊक आहे नुसतं अंगठी नको म्हणलं तर त्याचा दुसराही अर्थ होऊ शकतो. जेव्हा आपल्याला मोठी वस्तू हवी असते तेव्हा चतुर मनुष्य लहान वस्तू नाकारतो. केवटाने तसंच केलं. नुसत्या अंगठीने काय होणार आहे, ही अंगठी ठेवा तुमच्याकडं. केवटांनी त्यानं चक्क सांगितलं, मला आता काहीही नको, मला काही नको. याचा अर्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारपैकी काही नको. आपण देवांकडं रात्रंदिवस काय मागत असतो? पुत्र, पौत्र, धान्य, आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सगळं दे 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 मागतच राहतो. पण भगवंत श्रीराम स्वतः उभे आहेत पुढं आणि काही द्यायला तयार आहेत, तर हा म्हणतो मला काही नको. त्या केवटाला मोक्ष सुद्धा नकोय. काय करायचं? कारण तो सांगतो, मला आता देवा माझ्या सगळ्या जीवनातलं दारिद्र्यच गेलेलं आहे. कुणाच्या जीवनातलं दारिद्र्य जातं? दरिद्री कुणाला म्हणावं? जगात श्रीमंत कुणाला म्हणावं आणि दरिद्री कुणाला म्हणावं हे नक्की सांगणं कठीण आहे. पण हा केवट म्हणतो, मला आता काहीच नकोय, मला दारिद्र्य राहिलंच नाही आहे, त्यामुळं मला ही नको आहे. देवानं घे म्हणायची खोटी की आपण लगेच घेतलं असतं, एखादी कदाचित यादी पण दिली असती. म्हणून आपल्यासमोर भगवंत यायला घाबरतात, कारण आपली यादी मोठी असती ना. ह्या केवटानं अंगठी तर घेतली नाहीच, पण तो भगवंतांना म्हणतो, तुम्ही आता माझं एक म्हणणं ऐका. तुम्ही आत्ता चाललाय वनवासाला, कदाचित ती उपयोगी पडेल तुम्हाला अंगठी तिकडं. माझं एक म्हणणं आहे, अयोध्येतनं परत जाताना तुम्हाला याच मार्गाने यायला लागणार. तेव्हा परत जाताना तुम्ही मला भेटा. त्यावेळेला मी तुमच्याकडनं तुम्ही जे काही द्याल ते प्रसाद म्हणून घेईन. केवट्यानं निक्षून सांगतो की तुम्ही अयोध्येला परत जात असताना मला प्रसाद म्हणून द्याल ते मी स्वीकारीन. ह्याच्या पुढं भगवंतांना काही बोलता येत नाही. एकमेकांना वंदन करून श्रीराम पुढं जातात. केवट फार हुशार आहे. आता देवाला त्यांनी आठवण ठेवायला सांगितली की तुम्ही मला काहीतरी द्यायचंय. त्याचा परिणाम काय झाला? 14 वर्ष श्रीरामांना या केवटाला विसरताच आलं नाही, कारण त्यांनी आपलं खातं क्लिअरच होऊन दिलं नाही. ज्याचं देणं घेणं पूर्ण झालं त्याच्या खात्याचं नाव पुढील वर्षी ताळेबंदात येत नाही. भगवंताला हा दरवर्षी ताळेबंद तयार करताना केवटाचं खातं दाखवावं लागतं. त्यामुळं हा केवट देवांच्या मनात जाऊन बसला. त्याचा परिणाम असा झाला की 14 वर्षानंतर भगवान जेव्हा अयोध्येला परत निघाले तेव्हा त्यांना नावेची आवश्यकता नव्हती, कारण देवाने परतीचा प्रवास पुष्पक विमानातनं केलता. पण लक्षात ठेवून देवाने विमान उतरवलं, कारण त्यांच्या लक्षात होतं इथं आपला सावकार राहतोय, त्याचं मी देणं लागतोय, ते देणं मला भागवलंच पाहिजे.
विमान उतरून त्याने केवटाची चौकशी केली. केवट तयारच होता. तो भगवंतांची वाटच बघत होता. त्या केवटाने भगवंतांना विचारलं, देवा कुठे गेला आता तुम्ही? जाताना विमान नव्हतं, आत्ता हे विमान आणि ही वानरसेना कुठून आणली? भगवंत म्हणतात, अरे आता मी अयोध्येला निघणार, माझा राज्याभिषेक होणार. तू माझा मित्र आहेस ना, मग माझ्या राज्याभिषेकाला येणार का? केवट किती हुशार, तो म्हणला मी तयारच आहे. आणि तो नेमका चटकन चढला विमानात आणि लक्ष्मणाच्याच जागेवर जाऊन बसला. कारण लक्ष्मण विमान उतरल्यावर श्रीरामाच्यावर खाली उतरलेले होते. लक्ष्मणाला माहीत आहे की हा लाडावलेला आहे भगवंतांचा, त्यामुळं आपण काही याला उठवायला नको. लक्ष्मण शांतपणे उभे राहतात. अयोध्येत उतरल्यानंतर देखील स्वागताच्या वेळी केवट अगदी भगवंतांच्या जवळच उभे राहतात. देवाचा मित्र म्हणून तो 6 महिने अयोध्येत पाहुणचार घेतो. देवाने त्यांना चांगलं ठेवून घेतलंय. शेवटी त्या केवटाला निरोप देताना भगवंतांना गैवरून येतं. भगवंतानं सगळ्या वानरांना निरोप दिला तेव्हा प्रत्येकाला सांगितलं की आपला संसार सुखाचा करा, माझी आठवण ठेवा. फक्त या केवटाला निरोप दिला तेव्हा देवांचे, श्रीरामांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि ते म्हणतात, तू माझ्या भरता इतका मला प्रिय आहेस, तू माझा भाऊ आहेस, तेव्हा कधीतरी माझी आठवण करत जा आणि येत जा. काय त्या केवटाचं महान भाग्य. भगवंतांनी त्या केवटाची तुलना कुणाशी करावी ह्याला काही मर्यादा? चक्क आपल्या भावाशी, भरताशी त्यांनी तुलना केलेली आहे. रामकथेत श्री भरत हे सर्वोच्च पात्र आहे आणि त्याच्याबरोबर तुलना केली आहे. आता तुम्ही या कथेच्या मागं गेला तर तुम्हाला लक्षात येईल तो केवट असा का वागला. हा केवट काही सामान्य नावाडी नाही, तो अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी भक्त आहे. तो भगवंतांशी उद्धटपण थोडा वागलाय, पण का बरं असा वागला तो प्रसंग आठवा. सुमंत्राला निरोप देण्याकरता भगवंत उभे आहेत. सुमंत्र रडत आहेत. भगवंतांचे अश्वही भगवंतांना सोडून जायला तयार नाही आहेत. ते अश्वही रडतायत. त्या अश्वांच्या रडण्यामुळं सगळे भिल्लही व्याकुळून रडतायत. प्रत्येकालाच हा प्रश्न पडतोय, भगवंतांना कसं सोडायचं. जर भगवंतांच्या वियोगानं घोड्यांना जर एवढा त्रास होत असेल तर रामाच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल, त्यांच्या प्रजाजनांना किती त्रास होत असेल. हा सगळाच प्रसंग सगळ्यांना शोकाकुल करणार आहे. भगवान सुद्धा ह्यामुळं अतिशय गंभीर आणि हेलावलेल्या अंतःकरणानं गंगा मातेकडे आलेत आणि प्रभू स्तब्ध आहेत. वातावरण एकदम 2 दिवसापासून तंग आहे. तंग, कुणी हसलेलंच नाही. भगवान तर मुळीच हसलेले नाही आहेत. अयोध्या सोडल्यापासून भगवंतांना कसं काय हसता येईल हो, ज्याने आपल्या आई वडिलांना सोडून आलेत. वडिलांची त्यांना आठवण येते, आईची येते, अयोध्येची येते आणि हा सगळा ताण भगवंतांच्या मस्तकावर गेले 2 दिवस आहे. म्हणून केवट विचार करतो, आज मला स्वामीची जर खरोखरच सेवा करायची असेल तर मला त्यांना थोडंसं हसवणं आवश्यक आहे. त्यांना या परमदुःखातनं बाहेर काढणं आवश्यक आहे. आनंद स्वरूप असलेला हा परमात्मा आज आनंदालाच पारखा झाला आहे. भगवान आनंद स्वरूप असूनही देवांना आपल्या स्वरूपाचा विसर पडला. आता ह्या देवांना आनंद कुणी द्यावा? आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो, पण पाण्याला तहान लागली तर काय प्यावं? तसं झालं. केवटाने विचार केला की मला पाप लागलं तरी चालेल, पण मी आज माझ्या स्वामींना हसवणारच. आणि अत्यंत व्यग्र आणि दुःखमय स्थितीतनं त्यांना बाहेर काढण्याकरता थोडा आपण उद्धटपणा करूया म्हणून त्यांनी भगवंतांशी उलट सुलट चर्चा केली. जमणार नाही म्हणून सांगितलं. तुमच्या बापाची शपथ इथपर्यंत बोलला आणि त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीराम खळखळून हसले. दुःखामध्ये बुडलेला माणूस एकदा खळखळून हसला की त्याला दुःखाची तीव्रता नंतर जाणवत नाही. त्याला त्या दुःखद मनस्थितीतून बाहेर येता येतं. ज्ञानी भक्त असलेल्या केवटानं हे साहस केलं आणि भगवंतांना पुन्हा
हसवलं. ज्यांना आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचाच काही काळ विसर पडला होता, त्या स्वरूपाची त्यांना जाणीव करून दिली. तसा हा केवट आहे. चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे मोक्ष. असा मोक्ष आपल्या हातात ठेवून संत भक्ती मार्गाचा, भक्तिपंथाचा प्रसार करतात. म्हणून हा केवट हा सामान्य भक्त नाही. रेल्वेमध्ये एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांना डब्यात चढवण्याच्या लगबगीत होती. खूप गडबड चालली ती. ते बघून एकाने त्यांना विचारलं, अहो महाराज, तुम्ही इतक्या लोकांना चढवायचा उपद्व्याप करताय, तुमच्या जागेचं काय? तेव्हा त्या माणसानं खिशातनं आपलं तिकीट काढून दाखवलं आणि म्हणला, माझं आरक्षण आहे. तसंच या केवटाचं तर आहेच. मोक्षाचं त्यांनी आरक्षण करूनच ठेवलेला केवट हा महान संत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे